सध्याच्या अतिशय आधुनिक आणि मॉडर्न युगामध्ये प्रत्येक जण पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करत आहे। त्यामुळे जरी काही संघटनांनी हिंदू नववर्षी गुढीपाडव्यापासून सुरू होते असे सांगितले असले तरी आपण 1 जानेवारी हे नवीन वर्ष लिखित स्वरूपात जपत आलेलो आहोत। त्यामुळे या नववर्षाचे स्वागत प्रत्येक नागरिकांनी दारूच्या पार्ट्या करून झिंगाट बनवून करण्याऐवजी आपल्या संत भूमीची संस्कृती जपण्यासाठी हेच नववर्ष आपण आध्यात्मिक दृष्टिकोन ठेवून भजन, कीर्तन आणि अन्नदानातून साजरा करणे अतिशय महत्त्वाचे आणि फायद्याचे आहे असे प्रतिपादन मी सोलापूर माझा सोलापूर संघटनेचे संस्थापक विष्णू कारंपुरी महाराज यांनी केले आहे। नमस्कार, जय महाराष्ट्र। मी सोलापूर माझा सोलापूर या सामाजिक संस्थेचा संस्थापक विष्णू कारंपुरी आपल्यासमोर येताना एक अत्यंत महत्त्वाची आणि म्हणजेच नववर्ष कसं साजरा करावा याबाबत अनेक मतांतर आणि अनेकांनी आपल्या धर्मामध्ये नाही साजरा करू नये अशा प्रकारच्या कमेंट टाकतात, आव्हाने करतात। परंतु मला वाटतं माणसाने जीवनामध्ये नेहमी आनंदात, उत्साहात प्रत्येक गोष्ट नवं शिकण्याचा आणि आनंदित राहण्याचा प्रयत्न नेहमी केला पाहिजे आणि त्याचबरोबर आपण इतरांना सुद्धा या आनंदात जुळवून घेऊन आनंद द्विगुणित करावं अशा प्रकारच्या या मला वाटतंय। त्यामुळं येणारं उद्या आपल्याला 31 डिसेंबर 2024ची रात्र म्हणजे नवीन वर्ष सन 2025 साल आपण स्वागत करताना पूर्णपणे आपल्या धर्माचा नाही ते नववर्ष साजरा करून असं म्हणण्यापेक्षा साजरा करताना कुठल्याही नवीन गोष्टीला साजरा त्याप्रमाणे करतो ते साजरा करताना आपल्या विडंबना न करता किंवा दारू किंवा अशा नशाच्या गोष्टी न करता, उल्हाडबाजी न करता, गोंधळ न करता किंवा दुसरा त्रास होईल अशा न करता, आवाजाचा आणि इतर गोष्टीचं प्रदूषण न होता आपण नवीन वर्षाचं स्वागत आपल्या धर्माप्रमाणे, आपल्या हिंदूंच्या संस्कृतीप्रमाणे भजनाने करावं, अन्नदानाने करावं, सत्संगाने करावं, ध्यान करून करावं। रात्रभर आपण बसून ध्यान, साधना, प्रवचन आणि प्रबोधन अशा वेगवेगळ्या माध्यमातून आपण साजरा करावं अशा प्रकारचे आवाहन करताना मला वाटतंय की आपण जे करतो चांगलं करतो आणि जे करतो चांगलं करण्याचा प्रयत्न करावं। यासाठी नववर्ष हे जागतिक स्तरावरील आपण तारीख वापरतो। म्हणजे आपण कितीसुद्धा प्रतिपदा, द्वितीया, तृतीया, चौथी, त्याचप्रमाणे पंचमी अशा प्रकारचे हिंदू धर्म पुराणाप्रमाणे जे तिथी पाळतो, अमावस्या, पौर्णिमा, एकादशी अशा प्रकारे ते आपल्या धर्माच्या माध्यमातून गुढीपाडव्याला आहे। पण आपण ज्या कुठल्याही गोष्ट करत असताना तारीख जे इंग्रजी तारीख वापरतो त्या इंग्रजी तारखेच्या पूर्ण जागतिक लेवलवर त्याला वापरलं जातं। म्हणून ते जागतिक लेवलवर सुद्धा ते नवीन वर्षाचं एक स्वागत करणं हे सुद्धा आपल्याला चुकीचं नाही आहे। स्वागत केलंच पाहिजे, पण स्वागत करण्याची, नवीन वर्षात स्वागत करण्याची पद्धत चांगली असली पाहिजे, सत्संगाची असली पाहिजे किंवा सद्विवेक बुद्धीची असली पाहिजे। अशा भावनेने मी हे आवाहन करत आहे। आपण येणारा नववर्ष 2024 संपत आहे। 2025 सत्संग, भजन, ध्यान, कीर्तन आणि अन्नदान आणि वेगळ्या धार्मिक पद्धतीनं किंवा चांगल्या भावनेने साजरा करावा असं आवाहन करतो आणि त्याचा विपर्यास अर्थ होईल अशा प्रकारच्या कुठल्या गोष्टी घडू नये आणि करू नये असे देखील आवाहन करतो। नववर्षाच्या हार्दिक स्वागत। जय हिंद, जय महाराष्ट्र, नमस्कार।